गत 3 वर्षांचा जर अनुभव बघितला तर या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय खालावलेली दिसते। अतिशय कमी पर्जन्यमान हे गेल्या 2 वर्षांपूर्वीपासून होते। मात्र यावर्षी जास्त पाऊस झाल्याने सुद्धा शेतकरी हा नाराज आणि चिंतातूर दिसत आहे। अति पावसामुळे त्याचे झालेले नुकसान आणि 2 वर्षांपासून कमी पावसाळ्यामुळे होत असलेले त्याचे नुकसान, त्यामुळे जास्त पाऊस झाला तरी नुकसान आणि कमी पाऊस झाला तरी नुकसान, अशा भ्रमिष्ठावस्थेत शेतकरी हा सापडलेला आहे आणि त्यामुळेच तो आत्महत्यासारखे प्रकार, आत्मघातासारखे प्रकार हा करू पाहत आहे। मात्र या सर्वांमधून काही वेगळी वाट चोखंदळणारे शेतकरीसुद्धा असतात की जे वेगळ्या वाटेने जातात आणि यशस्वीतेकडे आगेकूच करीत करीत उंच भरारी घेतात। यामध्येच नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामधील घाटाच्या खाली असलेलं गाव म्हणजे शेख फरीद वज्रा। ह्या वज्रा गावामध्ये किसन जगदाळे नामक शेतकऱ्याने संपूर्ण शेतकरी बांधवांपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष त्यांच्या शेताची पाहणी केली आणि त्यांच्या शेताला भेट दिली। बघूया विदर्भ न्यूजचा हा खास वृत्तांत। 2.5 फुटांपर्यंत वाढलेला आपल्याला दिसतं। या 2.5 फुटांच्या चिकूला फळंसुद्धा लागलेली आहे आणि याला जर बारीकीने बघितलं तर आपल्याला हा मोहर जो आहे हा मोहरसुद्धा इथे पाहायला मिळतो। म्हणजे एकंदरीत जर असा विचार केला तर आजपासून साधारणतः 1 वर्षानंतर याला भरपूर चिकू लागतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। आता नेमका जर असा हे केला तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा की याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती पैसा तुम्हाला हे सगळं करताना लागलेला आहे? टोटल आमचे आतापर्यंत पाहून तुम्ही हे यांचं खत लावणं, गड्डा पूर्ण करता आम्हाला 50 ते 55 हजार रुपये लागलेत। बाकी इतर खर्च आला आम्हाला, झाडच झाले 44 ते 45 हजार रुपये रोपटा आणायला। त्याचा गड्डा आहे, पूर्ण लावणं, मेहनत, पाणी हे वेगळं आहे। अजून 55 हजार रुपये आतापर्यंत आमचा खर्च झालेला आहे 1 एकरला झाडाचे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 55 ते 60 हजार रुपये यांचा आतापर्यंतचा रोपटी आणण्यापासून तर लावण्यापर्यंतचा आजपर्यंतचा खर्च झालेला आहे। आपण त्याला पुढच्या याच्यापर्यंत म्हणजे पुढचे तुमचे बारी येईपर्यंत साधारणतः 1 लाख रुपयाचा खर्च गृहीत जर धरला तर 1 लाख रुपयामध्ये आपल्याला या पेरूंपासून साधारणतः या वर्षभरामध्ये किती उत्पन्न होईल असं आपल्याला वाटते एकंदरीत? आणि पेरूचे सध्याचे मार्केटचे जे भाव आहे, बाजारपेठेचे जे भाव आहे, त्यावरून आपल्याला काय वाटते की तुम्हाला किती उत्पन्न होईल याच्यामध्ये? उत्पन्नाचा आता आम्ही तर नवीनच आहोत यामध्ये खरं सांगायचं म्हणजे। आणि दुसरं गोष्ट असं आहे की आता हे जे पोझिशन आहे असंच जर राहिलं तर आम्ही उत्पन्न तर काढूच। त्या पद्धतीने दुसरं जे आहे आता फळ येण्यावर आहे। सध्या एकंदरीत आपल्याला तेवढा अनुभव नाही, पहिलेच वर्ष आहे आमचं करण्याचं। आणि जर वाढ जर झाली तर पुन्हा आम्ही चांगल्या पद्धतीने करू, अशीच मेहनत आमची टिकून ठेवू आम्ही। म्हणजे तुम्ही जर मला एक गोष्ट सांगितली की साधारणतः एका पेरूचं जर आज मार्केट पाहिलं तर पेरू साधारणतः सध्या बाजारपेठेमध्ये 50 रुपये ते 60 रुपये या भावाने विक्रीला जात आहे। आणि त्या ठिकाणी जर समजा आपण एक मीन काढला तर तो साधारणतः 40 ते 40 रुपयापर्यंतचा निघू शकतो। तर साधारणतः तुम्ही असं क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये काय सांगू शकाल की किती टन आपण माल काढू शकू असं? या प्रथम वर्षी तर कमीत कमी 1 टन तरी माल निघेल अशी अपेक्षा आहे आणि हमखास निघू शकतो। म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की जर समजा तुम्ही 50 ते 55 हजार रुपये लागत करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर तुमचे पहिल्या वर्षीच तेवढे पैसे निघतील अशी याची तुम्हाला किमान शाश्वती निश्चितच आलेली आहे या ठिकाणी। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार की त्यांनी आत्महत्याकडे प्रवृत्त न होता अशा व्यवसायाकडे, जेणेकरून हा जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, हा जो मार्ग तुम्ही जी वेगळी वाट तुम्ही काढलेली आहे त्याच्याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याला की पारंपरिक शेती तर कराच, पण त्यामध्ये काहीतरी अभिनव असे प्रकल्प राबवून पहा की जेणेकरून आपल्याला नगद पैसे मिळतील आणि त्यामुळे आपला संसार आणि उदरनिर्वाह सर्व काही व्यवस्थित चालू शकेल। आणि रेणुकादेवी श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थान इथे यांची ही जी पेरू आपण पाहताय ह्या पेरूंची बाजारपेठ म्हणून यांनी श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थान हे रेणुका मातेचं जे मूळ पीठ आहे या ठिकाणाची यांनी निवड केलेली आहे। या ठिकाणी टोपलीच्या माध्यमातून याचा व्यवसाय हे टाकणार आहेत आणि ही जी जैविक शेती आहे या जैविक शेतीतली फळं ही भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा यांचा उदात्त असा दृष्टिकोन आहे। विदर्भ न्यूजच्या वतीने आपण यांना शुभेच्छा देऊया। आणि या ठिकाणी आपण बघतात की हे जे आंब्याचं झाड आपण पाहिलेलं आहे, या आंब्याच्या झाडाचं साधारणतः हे जे आंब्याचं झाड आपल्याला दिसतंय याचं वय किती असेल असं आपल्याला वाटतं? हे आंब्याचं झाड आपण इथे पाहतोय ते याचं वय पण आपलं 15 महिने आहे। म्हणजे हे आंब्याचं झाड 15 महिन्यांमध्ये इतकं उंच झालेलं आहे।
15 महिन्याचं आंब्याचं झाड आहे आणि हा केशरी आंबा आहे असं आपण केशरी म्हणतो. आंबा आहे. केशरी आंब्याचा एकंदरीत जे बाजारपेठ आहे त्याचा भाव कसा असतो? 80 रुपये किंवा 120 रुपये किलो दर असतो. 80 रुपये किंवा 120 120 रुपये रुपये किलो. केशरी किंवा लंगडा आंबा ज्याला म्हणतात, असा केशरी किंवा लंगडा आंबा हा साधारणतः बाजारपेठेमध्ये ठोक ग्राहकांपर्यंत 120 ते 130 रुपये किलोनी विकला जातो. आणि पुढच्या वर्षी साधारणतः या झाडाला सुद्धा फळं येतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे. 2 वर्षानंतर याला पण फळं येतात. 2 वर्षानंतर म्हणजे 24 महिन्यांचं जर आपण हे धरलं तर ज्या दिवशी हे रोपटं इथे लागलं होतं, आज 1 वर्षाचं म्हणजे 12 ते 15 महिन्यांचं झालेलं आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 24 महिन्यांचं झाल्यानंतर याला केशरी आंबे लागणार आहेत. आपण जो वेगळा मार्ग हा चोखांदळलेला आहे आणि शेतकऱ्यांनी वेगळी काहीतरी वाट काढून शेती करण्याचं प्रयोजन केलं पाहिजे. याच्यासाठी आपण जे शेतकऱ्यांना त्यापासून म्हणजे आत्महत्येपासून ते परावृत्त झाले पाहिजे आणि त्यांनी मनाने शेती केली पाहिजे. याच्यासाठी आपण जो दोन्ही भावांनी अभिनव प्रयोग केलेला आहे आणि आपल्या वडिलांची आपल्याला साथ आहे, त्यासाठी विदर्भ न्यूजच्या वतीने आम्ही आपले आभारसुद्धा मानतो आणि आपल्याला शुभचिंतन व्यक्त करतो की आपण भरपूर या व्यवसायामध्ये आपलं यश जे आहे ते खेचून आणावं. शासनाची या ठिकाणी काही जर आपल्याला मदत असली, आजपर्यंत शासनाने आपल्याला कुठल्या प्रकारची मदत केलेली आहे? नाही, आजपर्यंत आम्हाला शासनाने या प्रकार कुठलीही मदत केलेली नाही आणि आम्ही पण मागितलेली नाही. कारण तर शासनाच्या योजना मिळेपर्यंत माणसाला आपल्या शेतकऱ्यांना निराश येतं. त्यामुळं आम्ही हा स्वतःच्या स्वबळावर हा एक प्रयोग केलेला आहे आणि त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. शासनाची कुठल्याही प्रकारची मदत यांनी मागितलेली नाही. फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की शासनाची कुठल्याही प्रकारची मदत न घेता आणि त्यांचं जे म्हणणं आहे की शासनाची मदत मिळेपर्यंत हा फार उशीर झालेला असतो आणि तो उशीर न होऊ देता आपण स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पैशावरती त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेणुका देवी संस्थान इथे येणारा जो पर्यटक आहे, इथे येणारा जो भाविक आहे, हे सगळे भाविक त्यांनी स्वतःची बाजारपेठ म्हणून बघायचं ठरविलेलं आहे आणि त्या भाविकांपर्यंत हे जैविकदृष्ट्या पिकविलेले सगळे फळे हे ते पोचविणार आहेत. तुमच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला विदर्भ न्यूजच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशी आई रेणुका चरणी प्रार्थना करतो. विदर्भ न्यूजकरिता उमेश लोटे यांच्यासह कॅमेरामन राहुल टेकाडे यांचा हा शेतीसाठीचा, शेतकऱ्यांसाठीचा खास वृत्तांत. माहूर येथून विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे, राजू दराडे व कॅमेरामन राहुल टेकाडेसह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा शेतकरी व शेती संबंधितचा वृत्तांत.